नमस्कार, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला महाराष्ट्राची फेमस अशी झणझणीत मिसळपावची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर मिसळपाव बनवण्यासाठी इथे मी बारीक किसलेले खोबरे तेल न घालता लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे. नंतर खोबरे छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे, त्याच्यात कट केलेला कांदा घातला आहे. सात आठ लसूण पाकळ्या व आलं 1 इंच आलं घातलं आहे. 2 सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत. 1 हिरवी मिरची घातली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर याच्यात 1 मोठा टोमॅटो कट करून घातला आहे. सर्व व्यवस्थित भाजून घेतलं आहे व हे थंड होईपर्यंत इकडे मटकी कुकरमध्ये घातली आहे. थोडंसं पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ व हळद घालून कुकरची आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये मटकी आपली व्यवस्थित शिजली जाते. नंतर मिक्सरला भाजून घेतलेले मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला पाणी न घालता पेस्ट करायची आहे व नंतर थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घातले आहे. जिरे छान तडतडले की 5-6 कढीपत्त्याची पाने घातली आहेत. नंतर हळद, धनेपूड व लाल तिखट घातलं आहे. हलवून घेऊयात. मिक्सरला बारीक केलेली पेस्ट घातली आहे. पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. एक 2-3 मिनिटे परतून घेतल्यानंतर तेल सुटले आहे. नंतर त्याच्यात शिजवलेली मटकी घातली आहे. वरून तुम्हाला हवे असल्यास थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून 5 मिनिटे उकळून घ्यायचं आहे. मटकी शिजवताना मीठ घातलं आहे, त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ घातलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तुम्हाला मिसळीला जास्त कट हवा असल्यास तुम्ही जास्त लाल तिखट किंवा बारी मिरची पावडर घालून किंवा वरून तडकाही देऊ शकता. तर मिसळ इथे आपली तयार आहे. प्लेटमध्ये सर्व करूया. वरून फरसाण घातलं आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व आवडत असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.